हे बघा, आम्ही आत्ता पोचलेलो आहोत लाडघरला आणि आम्ही जिथे राहणार आहोत आम्ही त्या रिसॉर्टकडे चाललो आहे. तर साधारण 208 किलोमीटरचं अंतर आहे पुण्यापासून लाडघर बीचला. तर आम्ही 208 किलोमीटरचा प्रवास करून इथे पोचलेलो आहोत. इतकं सुंदर दिसत होता बीच, म्हणजे अगदी असं वाटत होतं की आम्ही कधी पोचणार. आणि हे बघा, हे आहे आमचं रिसॉर्ट जिथं आम्ही राहणार आहोत. ह्या इतका सुंदर व्ह्यू होता या रिसॉर्टचा, बघा तुम्ही इथे पाहतच असाल. आणि छान स्वच्छ, अगदी व्यवस्थित, टापटिपीत आणि अगदी 10 पावलांवरती आपला बीच आहे. अगदी बीच साईडला हे रिसॉर्ट असल्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं. ही रूम आहे बघा, रूम पण इतक्या छान क्लीन, आणि आम्ही AC रूम घेतला होता कारण उन्हाळा होता त्याच्यामुळे. सगळ्याच रूम अगदी छान व्यवस्थित, आणि अगदी बघा खिडकीतून सुद्धा तुम्ही समुद्र पाहू शकता. इतकं सुंदर व्ह्यू होता. आणि मग आम्ही बॅग वगैरे सगळं ठेवलं आणि मग आम्ही आता चाललो आहोत बीचवरती. छान हे बघा, इथून एवढेच पाऊल चालून जायचं की लगेच तुम्हाला बीच आल्याला दिसेल. आणि हा रोड आहे जो की पुढे वाडीत जातो. ह्या रोडने आम्ही आलेलो आहोत पुढे. आता आम्ही चाललो आहे बीचकडे. संध्याकाळची वेळ होती, साधारण एक 5 वगैरे वाजले होते आणि आम्ही छान आवरून दुपारचं जेवण वगैरे झालं. तो व्हिडिओ मला नाही करता आला ॲक्च्युली, आम्ही खूप दमलो होतो. त्यामुळे आम्ही पटकन खाल्लं आणि थोडीशी रेस्ट घेतली कारण बाळ पण दमला होता. मग आम्ही बीचवरती आलो आणि बघा इतका सुंदर सनसेट आणि इतकं छान वातावरण होतं. आणि मेन म्हणजे ढग आले होते, म्हणजे खूप ऊन नव्हतं. संध्याकाळची वेळ असल्यामुळे ऊनही कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढगाळ वातावरण असल्यामुळे इतकं छान वाटत होतं. आणि आमच्या बाळांनी पहिल्यांदाच ऑफकोर्स समुद्र बघितला आहे. तो सुद्धा फार असा म्हणजे पहिला तर घाबरला की काय एवढं मोठं, पण नंतर तो झाला थोडासा किंवा नॉर्मल, आणि पहिला उतरत नव्हता खाली, मग त्याने थोडासा गोंधळ केला, पण नंतर तो सुद्धा अगदी छान पाण्यामध्ये खेळत होता. आणि आम्ही छान 208 किलोमीटरचा प्रवास करून आलो, पण कुठेही आम्हाला असा कंटाळा किंवा शिण जाणवला नाही. कारण का इतके छान रस्ते आहेत, म्हणजे तुम्ही जर पुण्यावरून ताम्हिणी मार्गे आलात तर तुम्हाला अगदी व्यवस्थित रस्ते, म्हणजे एकही आम्हाला 1-2 किलोमीटरचाही रस्ता खराब लागला नाही. अगदी व्यवस्थित सगळे सर्व्हिस रोड जे होते किंवा गावातनं सुद्धा अगदी जे रोड येणारे आहेत ते सगळेसुद्धा इतके छान आणि व्यवस्थित होते. त्याच्यामुळे प्रवास खूप व्यवस्थित झाला, सुखदायक झाला. कुठेही आम्हाला खराब रस्ता न लागल्यामुळे व्यवस्थित प्रवास झाला किंवा पाठदुखीचा वगैरे त्रास काही जाणवला नाही. सो बघा, आम्ही इथे या बीचवरती पोचलो आणि इतकं छान संध्याकाळी पाण्यामध्ये वगैरे खेळलो. आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी छान काहीतरी कोकणातला स्पेशल पदार्थ मागवायचा म्हणून आम्ही एक छान ऑर्डर देऊन ठेवली होती. तुम्ही बघालच पुढे. आणि इथे बीचवरती बघा, आम्ही इकडे आमचे आईबाबा वगैरे बसलेत आणि आम्ही तिघंजण छान पाण्यात खेळत होतो. पहिल्या दिवशी तर आम्हाला जास्त आम्ही नाही खेळलो पाण्यात कारण प्रवास आणि कंटाळा आला होता. आणि मग नंतर असंच आमचे व्हिडिओ फोटोशूट वगैरे सुरू होतं. आमचा एक असा छोटासा व्हिडिओ आम्ही पाण्यात चालतानाचा वगैरे काढला, बाळ पाण्यात खेळताना वगैरे. खूप छान वाटत होतं वातावरण कोकणातलं. तुम्ही जर आलात तर ह्या बीचला नक्की या. या बीचचं जे नाव आहे ते लाडघर आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलो होतो त्या रिसॉर्टचं नाव आहे पियर्स बीच रिसॉर्ट. आणि जर कोणाला ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला त्याचा डिटेल सगळे देईल. अगदी छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रिसॉर्टचं जेवण अतिशय उत्तम जेवणाची सोय आहे. आणि तुम्ही सांगाल त्या वेळेमध्ये तुमचं जेवण तयार होतं. आमची दुपारी साधारण 2 वाजता पोचलो तेव्हा पूर्ण थाळी, म्हणजे आमचं पूर्ण जेवण जे आम्ही सांगितलं होतं ते अगदी व्यवस्थित तयार होतं. आणि त्यांनी छान टेस्टी, म्हणजे अगदी टेस्टसुद्धा खूप छान आहे तिथली. कुठलाही पदार्थ घ्या, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण अगदी छान आहे. मग संध्याकाळी आम्ही बीचवरती वगैरे फिरून आलो. आमचा नाश्ता वगैरे झाला, जेवायची वेळ होती. तोपर्यंत आम्ही इथे मस्त आमचा बाळ डान्स करत होता. आम्ही सगळेच मस्त, आम्ही छोटा साऊंड नेला होता एक, तो साऊंड लावून त्यांनी खूप ईच अँड एव्हरी मुवमेंट एन्जॉय केला आहे कोकणातला. आणि इथे बघा, आम्ही जी स्पेशल डिश मागवली होती ती म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे आम्ही मोदक ऑर्डर केले होते. आणि नॉर्मलच भाजी होती, डाळ तडका वगैरे होता, पण तांदळाची भाकरी आम्ही ऑर्डर केली होती. आणि काजूची भाजीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान आहे. सो बघा, असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्याच या कोकणाच्या नवीन एका भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.